एकच मिनिट तुमचं आता चालू रनिंग वय किती आहे? 40. हा, वारी म्हणलं की लोक म्हणतात की वयस्कर ज्येष्ठ, तुम्हाला ही भावना कशी झाली की बाबा वारी करावी? आमचा एक ग्रुप होता, बर त्यांचं ठरलं बाबा जायचं अचानक. बर चालू केलं गेल्या वर्षी. या वर्षी तर काय कुणाला विचारलं नाही, काय नाही हा. विचारलं. जायचं म्हणून आपलं बॅग बिग तुम्ही करून. गेल्या वर्षी नव्हता आला आमच्या आणि झालो चालू. हो. कसं वाटतं ती 15 दिवस? 15 दिवस खूप छान वाटतं आणि मी सगळ्यांच्या संग गोळ्यामेळ्याने राहून चांगले दिवस जातात. सासवड पासून पंढरपूरपर्यंत लक्षात राहणार असं गाव कुठलं की बाबा तिथं म्हणजे काहीतरी वेगळं पण जाणवतं असं? 15 गाव चांगलं आहे तसं. नाही 15 तास नाही, चांगलं आहे आणि या ठिकाणी आमचं एक जगताबांग दुपारची न्यारी असते. तिथं गावात का? सुनीलाप्पा हा हा हा. म्हणजे घराचं अंगण तर छानच आहे त्या माणसाचं, पण हृदय पण छान आहे त्या माणसाचं. त्या ठिकाणी आमचं तिथं गेलं की मनच अगदी प्रसन्न Fresh. होतं. बस 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 एक नंबर माणूस. अख्ख्या गावात त्या माणसाला कोणच काय म्हणणार नाही खूप असं. छान. हा आणि जेवण पण एकदम टॉपचं असतं. सासवड पासून ते तिथपर्यंत पंढरपूरपर्यंत त्यांच्या इथे जेवणाची सोय खूप सुंदर प्रकारे केली जाते. मस्त. तुम्ही कुठल्या दिंडीत आहे? सोपान आपण दिंडी क्रमांक 8 राताच्या मागे. बरं किती लोक अंदाजे त्या दिंडीत आता आहेत? 300 लोक आहेत. 300 जागेपर्यंत आमचे जवळजवळ 600-700 लोक होते. शेवटपर्यंत. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर जी ते आपापल्या मार्गाने येतात ना? गाड्या असते ज्याच्यात प्रत्येकाच्या गाड्या असतात. बरं बरं बरं. म्हणजे वर्षातील 365 दिवसाला हे 15 दिवस प्रेरणा देतील अशी ऊर्जा मिळते तुम्हाला हा? पहिला नेम होता की वयस्कर माणसाने वारी करायची, पण आता तुम्ही वारीत बघा किती तरुण मुलं बी मुली बी आहेत, त्या महिला आहेत त्या. आबा तुमचं तरुणपण पण आम्ही बघितलं, डॅशिंग तीस एक वेगळं पण जगलं. आता धार्मिकतेकडे आलाय, स्टेटस व्हॉट्सअप बघतो. आनंद कसा वाटतो तो? आनंद आजन्माच्या वारीसारखं दिनावाचं हां चांगलं वाटतं. मस्त. वाईट विचार येत नाही तेवढंच वारी. प्रपंच विसरता सगळा. सरपंच सोडूनच चालावं लागतं. तोडावे बंधने हा. विचार करावा आपल्या मनात. मनाचा व्यायाम होतोय, 2 गज जात्यात नामस्मरण. हा मस्त. तुम्ही नक्कीच पुढं अनुभव येईल तसं सांगत जाताल.